This is Channels Television's breaking news. पाचोरा येथून जवळच असलेल्या खडकदेवळा बुद्रुक येथे साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, डॉक्टर YP युवा फाउंडेशन आणि माध्यमिक विद्यालय खडकदेवळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा 78वा महोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। प्रथम दिवशी बस स्टँड परिसर ते विद्यालय वृक्षदिंडी काढण्यात आली। या दिंडीत जय बाबाजी परिवाराचे सदस्य आनंदारामजी ठाकरे, माध्यमिक विद्यालयाचे विश्वस्त प्रमोद गरुड सर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले। त्यानंतर माध्यमिक शाळेच्या परिसरात साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि डॉक्टर YP युवा फाउंडेशन यांच्या मार्फत 100 वृक्षांचे वृक्षारोपण शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे मॅडम, शिक्षक वृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी वर्ग व वाचनालय फाउंडेशन पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले व वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली। त्यानंतर बुऱ्हाणी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी हार्दिक दीपक पाटील, तेजल श्रावण पाटील, मैत्री दीपक पाटील व इतर 18 विद्यार्थ्यांना वाचनालय फाउंडेशन मार्फत वैदिक पद्धती अभ्याकस मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल विद्यालयात उभाटा गटाच्या वैशालीताई सूर्यवंशी, वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निळकंठ पाटील, नगरसेवक भूषण वाघ, बुऱ्हाणी हायस्कूलचे प्राचार्य BN पाटील सर, वाचनालयाचे संजय निकम, विश्वास पाटील, देवचंद गायकवाड, फाउंडेशनचे डॉक्टर यशवंत पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, पुस्तक, वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच माध्यमिक विद्यालयातील विविध खेळातील व स्पर्धेतील प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला साईनाथ सार्वजनिक वाचनालय व डॉक्टर YP युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील स्मशानभूमीची साफसफाई व तणनाशक फवारणी करून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 400 वृक्षांचे वृक्षारोपण ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली। त्यानंतर साईनाथ वाचनालय स्वातंत्र्य दिनी नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम महापुरुषांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे मॅडम, सूत्रसंचालन CB पाटील सर, तर आभार MJ पाटील सरांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, लोक बातमीदार, पाचोरा। 9 ऑगस्ट क्रांती दिन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपण आज भारतीय संविधानाद्वारे, मोठ्या लोकशाहीद्वारे आपण आज सुखाने भारतात नांदत आहोत। हे सर्व आपल्या क्रांतिकारकांचं एक आपल्याला मिळालेलं पुण्य आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण आज या क्रांतिदिनी झाडे लावा झाडे जगवा या अमृत वृक्ष आपल्या दारी या योजनेच्या द्वारे आपण वृक्षदिंडी त्या अनुषंगाने काढत आहोत। डॉक्टर YP युवा फाउंडेशन, साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, खडकदेवळा ग्रामस्थ आणि माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा उपक्रम राबवत आहोत। झाडे लावायला पाहिजे, ती का लावायला पाहिजे याचं महत्त्व आपल्याला गेल्या उन्हाळ्यातच कळलं। आपण वृक्ष संवर्धन करायला पाहिजे, नाहीतर येणारी पिढी, येणारा काळ हा आपल्याला सूर्याच्या आगीमध्ये होरपळून निघावं लागेल।